की ज्या विटेवरती भगवंत उभा आहे, ज्यावेळी अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग त्या पुंडलिकाला भेटायला आला, त्यावेळी त्या पुंडलिकाने काय केलं, आपल्या आई वडिलांची सेवा करता करता त्याने काय सांगितलं की ही जी वीट फेकतोय त्या विटेवरती ती उभा राहा. म्हणजे आपल्याला त्या पुंडलिकाकडून काय घ्यायचं आहे की ह्या कलियुगात आपल्याला त्या पुंडलिकाकडून काय घ्यायचं आहे की आई वडिलांची सेवा कलियुगात करणं खूप गरजेचं आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. हे सगळं आपण बघतोय ते कोणामुळे, तर आपले आई वडील. कारण आज आई असो किंवा वडील असो, काबाड कष्ट करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवतात आणि तिथपर्यंत आपण एवढ्या मोठ्या स्टेजवरती ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला खूप त्याचा अभिमान वाटतो की आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आम्हा तिन्ही बुवांच्या आज भजनातून दिसणार आहेत. त्याच्यामुळे कोणी कसा बोलायचा आणि कुणी कसा वागायचा तर आताच ठरवा. असं अर्थ नाही की समोरच्या बुवा बोलता येत नाही, परंतु आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढाच की हा भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज कोणामुळे टिकलंय तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आपलं छत्रपती शिवाजी. अरे ज्यावेळी साहित्यकारांची बोटं महाराजांनी छाटली, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हटल्यानंतर ज्यावेळी साहित्यकारांची बोटं महाराजांनी छाटली त्यावेळी शाहिस्तेखान इकडे तिकडे सैरावैरा पळतोय, जिकडे तिकडे काळोख पसरलाय. पळता पळता त्याची बहीण त्याच्या समोर आली आणि त्या शाहिस्तेखानाला सांगते, हुजूर दगा हो गया, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेवढ्यात ज्याची बोटं कापलेली तो रक्तबंबाळ असलेला शाहिस्तेखान थांबला आणि आपल्या बहिणीला काय सांगतो, अगं तो मराठ्यांचा छत्रपती आहे, तो मराठ्यांचा राजा आहे, तो एखाद्याची बोटं छाटू शकतो, एखाद्याची मान उडवू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीवर हात टाकणार नाही. असा माझा राजा होता. आणि आज तेच कार्य पुढे नेण्याचं कार्य आमचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब करतायत. कारण आज आमच्या कोकणाला अशा आमदारांची खूप गरज आहे, अशा लोकांची खूप गरज आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भजन, आज कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवता आला असता, परंतु भजनच का, कारण कोकणातला माणसाचा जीव भजन आणि दशावतार आहे. म्हणून एकदम जोरदार टाळ्या आपल्या कोकण वासियांसाठी वाजवा. बाकी बुवांबद्दल मी काय जास्त बोलणार नाही, तिकडे तात्या विंचूचा रोल करणारा माणूस. तू बोला रे, फक्त एवढा वेळेचा भान ठेवा, मी ठेवणार 100%. तुझ्या जीवाकडे बघ, काय मानलं तू आता, तुझ्या जीवाकडे जरा बघ. धन्यवाद मंडळी. काय सध्या 2020 भजन म्हटल्यानंतर आमचं एवढं दुर्दैव आहे आमच्या बुवा लोकांचं की आज भजनाला आमचे नियम आले. जे नियम क्रिकेटमध्ये होते, जे कबड्डीमध्ये नियम होते, ते आमच्या भजनाला आलेत. का? कारण आमच्या बुवा लोकांचं तोंड धडणार राहिलेलं आहे. मग अशी त्या निवेदकाने सांगितलं की या ठिकाणी पुरुष वर्ग भरपूर दिसतोय परंतु स्त्री वर्ग दिसत नाही. त्याचं कारण काय? त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. मुळात आमचं बोलणं तितपत घाणेरडं झालंय सध्या की स्त्री वर्ग आमच्या भजनाला येऊ शकत नाही. मी तर म्हणतो आमचं भजन असं असावं की माझ्या आईने माझं भजन बसून ऐकावं, माझ्या बायकोने ते भजन बसून ऐकावं, माझ्या बहिणीने ते भजन ऐकून बसून ऐकावं. एवढं आमच्या भजनात ताकद असली पाहिजे. बाकी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेचं भान या ठिकाणी राखून रुपालीला सुरुवात करतोय. विशाल बुवा, मी एकटाच त्या का बोलतो याचा अर्थ तुम्ही गप राहाल ना, असा करायचा नाही. नाही तर तो माझ्यावर पेटलो, तो पहिलाच त्याने सांगितलं तुझं इमान उडवतोय म्हणून. पद बली
उगाच सांगितलं हातात तुमच्या हरिनामाची मशाल आहे ते मशाल हात पेटू दे त्याला पूर्ण वळपळून काढा. सानी सानी ग पनी ग प ग ग प ग द पनी ग प ग रे ग सानी ग रे सा सानी ग प ध प द नी. सुंदर ते गाणं सुंदर ते गाणं सुंदर ते गाणं उभे विटेवरी सुंदर ते गाणं उभे विटेवरी सुंदर ते गाणं उभे विटेवरी सुंदर ते गाणं उभे विटेवरी
धन्यवाद.